नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्या माझ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आपण मुलांकडून किती अपेक्षा करतो बरं? आणि कोण कोण करतं ते पण मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. की म्हणजे कामात मदत म्हणा, मोठी झाल्यानंतर आपल्या वाढणाऱ्या अपेक्षा म्हणा, किंवा आणि साहजिक आहे त्यांच्याकडून पूरक न झाल्यास होणारी नाराजगी म्हणा, ही होते की नाही ते मला शेअर करा. आणि जर होत असेल तर ते योग्य आहे का? अपेक्षा करणं, मला सांगा, आपण मुलांना जन्म देतो म्हणजे आपण व्यापार करतो का? की मुलांना मी जन्म दिला, मी संगोपन केलं म्हणजे त्यानं मला म्हातारपणापर्यंत जपलंच पाहिजे, हा झाला व्यापार. आपण मुलांसोबत व्यापार करतो का? नाही, व्यापार कधीच करायचा नाही. त्यांचं संगोपन करायचं, सुसंस्कारित बनवायची. आता कशी, एक गोष्ट सांगते. हेही का सांगते ते सांगते, कारण मी 1 वर्ष झालं म्हणजे लहान मुलांमध्येच आहे. कारण मी बघती खूप मुलं लहान मुलांमध्ये मी रोज 6 ते 7 तास घालवते माझे. किंवा प्रत्येक पालकाची इच्छा काय असते, माझा मुलगा एकदम चांगल्या शाळेत असावा, चांगल्या ठिकाणी शिकावा आणि एक चांगला माणूस बनावा. बरोबर, ती माझी आहे. पण तितकं पालक म्हणून आपण त्यांच्याशी तितके कनेक्ट असतो का, या गोष्टीचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. आणि नक्की करा. कारण बघा, अपेक्षा ठेवणं वेगळं आणि त्यांना जपत म्हणजे संस्कार चांगले व्हावेत यासाठी कार्यरत असणं वेगळा पॉईंट आहे. म्हणजे कसं, आता बघा, मी मोबाईल जर घेत बसली ना, म्हणजे जर कधी बघत बसली ना, माझा मुलगा येतो आणि मला म्हणतो, आई तू आता किती वेळ झालं तू मोबाईल बघती, आता माझी बारी. म्हणजे तो तिथंच कंपेअर करायला लागतो की आई मोबाईल बघत होती, आता तिची टर्म संपली, आता माझी टर्म आहे. ठीक आहे. मग अशा वेळेला काय करायचं, तर आपण आपले स्वतःशी थोडे तत्त्व ठेवायची. म्हणजे बघा, मी नेहमी म्हणते, पेरेंट्सलाच बघत मुलं मोठी होत असतात. सगळ्यात आधी पहिले गुरु त्यांचे आई वडील असतात. बरोबर, त्यांना बघत ती मोठी होतात. आणि आत्ताच्या म्हणजे लॉकडाऊनच्या नंतरचा काळ खूप झपाट्याने बदलला. एवढे बदल झाले की प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन झाल्यासारखी झाली. प्रत्येक गोष्ट म्हणजे मुलांमध्ये पेशन्स कमी झालेत. आता 30 मिनिट पिझ्झा ॲट होम असं झालं आहे. त्याच्या पलीकडे 1 मिनिटही त्यांना नको आहे. म्हणजे त्यांचे पेशन्स कमी होत चाललेले आहेत. आणि आता जर योग्य वेळातच जर पालकांनी लक्ष नाही दिलं तर याचे खूप भयानक परिणाम होत आहेत. कारण मुलांना काही नाही शिकवलं तरी एक गोष्ट शिकवायची, संयम ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि संयमाने वागणं असायलाच हवं, संयम ठेवायलाच हवा, संयम शिकायला हवा. त्यासोबतच त्यांना प्राणायाम, मेडिटेशन, प्रार्थना या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मी नेहमी माझ्या घरात, म्हणजे मी जरी नाही देवपूजा केली तर माझ्या मुली देवाला दिवा लावतात. मला जे स्तोत्रमंत्र येतात ते त्यांना मुखोद्गत आहेत. म्हणजे मी त्यांना कधी बसून शिकवलं नाही, पण त्यांनी रोज पाहून या गोष्टी ते आपल्याआप शिकले गेले. मग मला सांगा, जर आपण घरात राहून ते आपल्याला फॉलो करतात, मग छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांच्याकडे बारकाईनं त्यांना शिकवायसाठी आपण आधी नियमबद्ध असणं फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते त्याच्याशी रिलेटेड. माझी ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला नंतर कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरायचं नाही हां. आणि आत्ताच म्हणजे मुलांना जन्म दिला म्हणजे अर्धं काम संपल्यासारखं नसतं. त्याच्या पुढची जी जबाबदारी असते ती सगळ्यात भयानक मोठी असते आणि ती आनंदाने पेलवायची आहे. त्यांनाही त्याच्यातून आनंदात शिकवायचं आहे. आपल्याला संस्कार शिकवायचे आहेत. पहिली गुरुकुल पद्धती सगळ्यात योग्य होती, खरंच होती. आईवडिलांना जास्त ताण नव्हता. कारण ना, आता एकतर म्हणजे छोटी फॅमिली झालेली आहे, त्याच्यात ते जर वर्किंग असतील तर मुलांकडे लक्ष देण्यासाठी घरात कोणी नसतं. यावेळेला तर खरंच पालकांची तारेवरची कसरत आहे. पण जर आपली मुलं सुसंस्कारित हवीत अशी जर वाटत असेल तर डोळ्यात तेल घालून मुलांना मोठं करावंच लागेल. कारण हे उद्याचं भविष्य आहेत. मी एक तुम्हाला गोष्ट सांगते. एक महिला तिच्या 6 वर्षाच्या मुलासोबत ट्रेननं प्रवास करत असते. आणि ती काय करते, थोडी ट्रेन पुढे गेल्याच्या नंतर तिच्या बॅगेतून एक पुस्तक काढते आणि ते वाचत बसते. तिचा 6 वर्षाचा मुलगा पण दुसरं त्याचं जे बॅगमधलं पुस्तक असतं छोटंसं, तो घेत पाहत बसलेला असतो. तर त्या
ट्रेनमधले जे पॅसेंजर्स आहेत ते एवढे शॉक होतात की आजकालची मुलं सोशल मीडिया, इंटरनेट, टॅबलेट, स्मार्टफोन याच्याशी कनेक्ट जास्त आहेत आणि हे मूल कसं काय वाचत बसलेलं आहे. मग ते खूप आश्चर्यचकित होतात. त्यातला एक माणूस थोडीशी डेअरिंग करतो आणि म्हणतो, मॅडम आम्ही खूप वेळ झालं बघतोय, आजकालची मुलं स्मार्टफोन, टॅबलेट याच्याशी जास्त सोशल मीडियाशी कनेक्ट असताना पाहतो. पण तुमचं मूल आम्हाला असं का दिसलं की ते पुस्तक वाचत बसलेलं आहे आणि ही गोष्ट आमच्यासाठी खूप आश्चर्याची आहे. तर त्या महिलेनं फक्त एक स्मित हास्य केलं आणि ती म्हणाली की मुलं आपलं ऐकत नसतात, ते आपल्याला फॉलो करत असतात. तिच्या त्या एका वाक्यामध्ये खूप असा डीप अर्थ लपलेला होता. खूप डीप मीनिंग होती तिच्या बोलण्यामध्ये, की मुलं फक्त आपल्याला कधी आपलं ऐकत नसतात. ते आपलं ऐकतात कमी, पण आपल्याला फॉलो जास्त करतात. त्यामुळे आपण ठरवायचं आहे की आधी आपण कसं व्हायचं ते. कारण रोल मॉडेल हे दुसरं तिसरं कोणी नसून तुमच्या मुलांची रोल मॉडेल हे तुम्ही असता, म्हणजे पेरेंट्स. ते नंतर ॲक्टर्स, सिनेमातले सगळे 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 नंतर होतात, टीचर्स नंतर असतात. सगळ्यात पहिले गुरु हे त्यांचे पेरेंट्स असतात. त्यामुळे वेळीच ठरवा आपल्याला कसं घडवायचं आहे मुलांना ते.